त्याचा सर्व सगळीकडे सहभाग असतो. त्याला म्हणजे पसायदान आनंदवन सेवाभावी संस्था आणि या संस्थेला आपण जे नाव दिलेलं आहे पसायदान आनंदवन या नावाचा आणि नर्मदेश्वर भगवंताचा थोडासा जवळचा संबंध मला वाटतोय. नर्मदेश्वर कोणाला म्हणतात आहे ते भगवान शिवांचं स्वरूप. पण नर्मदेश्वर शब्दाचा अर्थ होतो नर्म म्हणजे हास्य. हास्य तेव्हा येत असतं जेव्हा जीवाला आनंद होत असतो. आणि म्हणून जीवाचं दुःख दूर करून जीवाच्या जीवनामध्ये हास्य अर्थात आनंद निर्माण करणारा ईश्वर म्हणजे नर्मदेश्वर. आणि संस्थेचं नाव आहे सुंदर आहे पसायदान आनंदवन. पसायदान ही मागणी. तर जीवाच्या आनंदाकरता निर्माण केलेली ही संस्था पसायदान आनंदवन सेवाभावी संस्था. या संस्थेचा आणि तुम्ही जी देवता स्थापन केलेली नर्मदेश्वर भगवान त्याचा हा जवळचा संबंध आहे. ही समाजाच्या सुखाकरता समाजाचं दुःख दूर करण्याकरता समर्पित झालेली ही संस्था तन मन धनानं समर्पित झालेली संस्था पसायदान आनंदवन सेवाभावी संस्था. जसं संस्थेचं नाव आहे तशी संस्थेची सेवा आहे. आपल्या संस्थेचा कार्याचा उल्लेख मगाशी पंढरीनाथ महाराजांनी केला, गडाख मामांनी केला आणि जे पुस्तक आम्हाला दिलं होतं वाचण्याकरता गेल्या 2 वर्षामध्ये या संस्थेने मोठी भरारी घेतलेली आहे. समाज सेवेमध्ये खऱ्या अर्थानं या संस्थेने स्वतःला झोकून दिलेलं आहे. आणि या संस्थेचे सर्व सदस्य मंडळी मोठ्या तन मन धनानं निष्ठेनं संस्थेचं कार्य पाहत आहे. आषाढ वारी करता वारकरी मंडळी ऊन वारा पाऊस याचा विचार न करता पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाच्या दिशेनं निघतात. वारकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. शारीरिक व्याधींनाही सामोरं जावं लागतं. स्वच्छतेचाही बऱ्याच ठिकाणी अभाव असतो. आणि वारकऱ्यांची मनोभावे सेवा घडावी त्यांनाही तो आनंद मिळावा वारीचा म्हणून या संस्थेनं वारकऱ्याकरता देखील मोठे योगदान प्रतिवर्षी करण्याचं ठरवलं. जवळपास 1.5 लाखाची औषधं वारकऱ्याकरता प्रतिवर्षी आपण देतात. आषाढ वारी झाल्यानंतर तिथेही स्वच्छता अभियान आपण राबवता. वेगवेगळ्या सामाजिक विषयामध्ये आपली संस्था सहभाग घेऊन सेवा देण्याचं महान कार्य करत आहे. खरं म्हणजे या आपल्या संस्थेचं आम्ही टाळ्याच्या जोरात जोरदार अभिनंदन करतो.